मुंबईतील आंदोलनातून नाटकं उभी कराल तर त्यापेक्षा 10 पट आंदोलन आम्ही बीडमध्ये उभं करू असा इशारा आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिलाय। धनंजय मुंडेंचा हत्या प्रकरणात हात आहे की काय याचा आम्हाला संशय यायला लागल्याचंही मनोज जरांगे म्हणाले। तेव्हा वाल्मिक कराडच्या समर्थनात जे आंदोलन झालं त्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा थेट धनंजय मुंडेंकडे बोट दाखवत त्यांनाच इशारा दिलेला आहे। फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना, दहशत आणि जातीवाद पसरवणारी, जातीय तेढ निर्माण करणारी, हिचा समूळ नायनाट आता करायला पाहिजे। त्यांना आता सुट्टी देता कामा नसता। तुम्ही असं करायचा, मोका लावला, 302 लावली आणि तपास केला, चार्जशीट मध्ये म्हणायचं सापडच नाही, नामकं झालं। ते नाटकं नाही शिकवायचे बरं। परळीतल्या एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात तर त्यांच्यापेक्षा 10 पट आंदोलन बीडमध्ये उभा करू आम्ही। हो, आम्ही सुद्धा सळो की पळो करू शकतो। आम्हाला शंका आणि संशय यायला लागला तोयावर। आता तू जर पाठिंबा देतो आंदोलन करणाऱ्याला, पाठ जाऊन भेटतो आंदोलन करणाऱ्याला, तर याचा अर्थ तो आम्ही हात हे का काय? त्या खुनात अशी आम्हाला शंका यायला लागली, संशय पण यायला लागला। का आम्ही शंका घेऊन येतो जेव्हा? का संतोष देशमुखांच्या घराकडे भेटायला जायला तुला वेळ नाही मिळाला? आज भरा तिकडे गेला, गुंडाच्या टोळ्या सांभाळतो, छेडछाडी करतेत, मारामाऱ्या करतेत, खुनं करतेत, जागा बळकीत आहेत, जमिनी बळकीत आहेत, खंडणी मागतेत। आणि इतक्या दिवशी माया जमून ठेवली ना, ही तोयासाठीची, ही त्याच्यासाठी नाहीची, ही तोयासाठीची आणि ही तोयच असायला पाहिजे। म्हणून मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की खुनातले आणि खंडणीतले आरोपी एकच आहेत। 302 मध्ये हे सगळे आले पाहिजेत, मोक्या खाली आले पाहिजेत, मोक्या खाली पण आले पाहिजेत, अंडर ट्रायल पण चालली पाहिजे, आणि यांना मदत करणारे बाकीचे सगळे आरोपी झालेच पाहिजेत।